चिपळूण हाफ मॅरेथॉन पर्व दुसरे आज संपन्न झाला। मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतातून आणि महाराष्ट्रातून धावपटू आले होते। रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते। संपूर्ण चिपळूणकरांनी याला उतंड प्रतिसाद दिला आणि ही स्पर्धा उत्तम प्रकारे पार पडली आणि स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडलेल्या सर्व परराज्यातून आणि परजिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचं जो उत्साह आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या यावरनं आम्हाला असं वाटतंय की ही स्पर्धा दरवर्षी चिपळूणमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी पुढच्या 2026ला जो शेवटचा रविवार आहे तो 29 नोव्हेंबर हे तिसरं पर्व या ठिकाणी मी आवाहन करतो की हे तिसरं पर्वाला याहीपेक्षा अधिक गतीने आपण सर्वांनी स्पर्धकांनी प्रतिसाद द्यावा। चिपळूणकरांनी भरभरून साथ दिली आणि अशा मोठ्या मॅरेथॉन आयोजित करताना किती मोठं टीमवर्क लागतं आणि किती प्रकारची मदत लोकांची लागते हे आज मॅरेथॉनमधून बघता आलं, शिकता आलं आणि ही मॅरेथॉन यशस्वीरित्या संपन्न झाली ती केवळ आणि केवळ टीमवर्कमुळे। शालेय गटाच्या 14, 15, 16, 17 वर्षाखालील मुलांच्या गेल्या वर्षी एकूण 800 एंट्रीज झाल्या होत्या। यावर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळून 1285 प्रवेशिका या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी नोंदवल्या होत्या। विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच खेळाची आवड व्हावी आणि भारतामध्ये ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी खेळाडू म्हणून आपण गाजवावेत, कोकणामधून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि त्याचं उत्कृष्ट नियोजन संघर्ष क्रीडा मंडळ आणि चिपळूण मॅरेथॉनला पूर्णपणे श्रेय जातं।